मांड्यांचा फॅट खूप वाढलाय, पोटाचा फॅट खूप वाढलाय, खालचं पोट लटकत चाललंय आणि मांड्यांमुळे एवढं चालायला त्रास होतो ना की चालूही शकत नाही। पण जास्त उभं राहून एक्सरसाइज करायला घेतल्या की मांड्या कळून येतात, गुडघ्यांना त्रास होतो। मग काय करू? झोपल्या झोपल्या काय एक्सरसाइज आहेत का की झोपता झोपताच करील आणि मस्त फॅट पण कमी होईल? तर हो, खूप चांगल्या आणि खूप फायदेशीर एक्सरसाइज आहेत आजच्या। जर तुम्हाला या एक्सरसाइज करायच्या असतील तर तो हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। तुमचा जर मांड्यांचा आणि लोअर बॉडीचा फॅट तुम्हाला जर कमी करायचा असेल ना तर परफेक्ट एक्सरसाइज आहे तुमच्यासाठी। तुम्हाला कदाचित यातल्या काही एक्सरसाइज माहिती असतील किंवा नसतीलही माहिती, तर ह्या स्टेप वाईज कशा करायच्या त्याच आज मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, जेणेकरून तुमच्या मांड्यांचा फॅटही कमी होणार आहे आणि तुमचा पोटाचा फॅटही कमी होणार आहे। खूप जास्त पसारा झालाय खाली लोअर बॉडीवरती, तर थोडासा डाएट घेणं पण खूप आवश्यक आहे। डाएट म्हणजे काय एवढं वेगळं काय करायचं नाही, बाहेरचं प्रोडक्ट काही घ्यायचं नाहीये, कारण की जेवढं आपण बाहेरचं प्रोडक्ट घेतो त्याच्यानंतर आपलं सोडल्याच्या नंतर वापस फॅट वाढतो। त्याच्यासाठी घरातला आहार खाणं खूप फायदेशीर आहे, कारण की हे जे करतोय आपण जे नॅचरल पद्धतीने करतोय, घरात राहून काही योगासन करतोय आणि घरातलं जेवण करतोय। तर काय करायचंय, भाजी चपाती भात खाल्ल्याशिवाय तुम्हाला जमतच नाही ना, तुम्ही ऍटलीस्ट दुपारच्या टायमाला चपाती भात खाताय ते दुपारच्या टायमाला खा, संध्याकाळच्या टायमाला स्किप करा। एवढं जरी केलं ना खूप चांगला रिझल्ट येतो। मग संध्याकाळी भूक लागल्यावर काय खायचं, तर संध्याकाळी होईल शक्यतो तुम्ही लिक्विड आहार घ्यायचा। लिक्विड मध्ये तुम्ही मुगाची खिचडी घ्या, ओट्सची खिचडी घ्या, पालकचं सूप घ्या, दुधी भोपळ्याचं ज्यूस घ्या, असे वेगवेगळे प्रकार तुम्ही ट्राय करू शकता। आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही प्रॉपर जेवण केलंय ना, चपाती खाल्ले भात खाल्ले, तर असंही संध्याकाळी एवढी तुम्हाला भूक लागणार नाही। आणि सोबत सोबत ह्या एक्सरसाइज करायच्या, 101% रिझल्ट हा भेटतोच भेटतो। तर आता काय करायचंय, झोपल्या झोपल्याच करायचंय ना, तर स्टार्ट करूया। आता मांड्यांचा आणि खालच्या पोटाचा जर फॅट कमी करायचा आहे तर ह्या पोझिशन मध्ये आले, झोपली। आता इथे हात मी माझ्या कमरेच्या खाली ठेवते सपोर्ट करण्यासाठी, कमरेला सपोर्ट द्यायला। आता ह्या पोझिशन मध्ये पायाला उचलायचं आणि ते सरळ सरळ आपल्याला सायकलिंग करायची। आता सायकलिंग करताना खूप जण असं 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 करतात आणि माझ्या बॅचेस मध्ये देखील करतात। तर आपल्याला करायचं काय, आपल्याला आपला पायाचा जो पंजा आहे ना हा सरळ ठेवायचा, कसा असा एकदम टाईट पकडून ठेवायचा, म्हणजे पूर्ण पायावरती आपल्या प्रेशर येतं आणि पाय आपला पहिला एक 90 डिग्री वरती न्यायचा, जर असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता सेम पोझिशन रिव्हर्स राऊंड 1 2 2 3 4 5 6 7 8 9 and 10। आता हे करून झाल्याच्या नंतर थोडस 40-40चा एक राऊंड घेतला किंवा तो 20-20चा घेतला सायकलिंग करताना। या पोझिशन मध्ये आलो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आणि या पोझिशन मध्ये हाताला ओपन करून द्यायचं, इथे ट्विस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। हे करताना तुम्ही एक हे करून बघा, असं म्हणजे फील करा की तुमच्या पोटावरती पण कसं प्रेशर येत आहे। आता या पोझिशन मध्ये ट्विस्ट करायचं, आपल्याला पाय जोडून घेतले इथे अँड या पोझिशन मध्ये हाताला न्यायचं, 1 2 3 4 5 6 7। याच्याने कमरेला देखील आराम भेटतो जर कंबर दुखीचा त्रास असेल तर। 9 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। आता या पोझिशन मध्ये जायचं वापस आणि इथे पायाला वापस वरती न्यायचं आणि या पोझिशन मध्ये 1 2 3
6 7 8 9 10 आणि इथे सर्कल बनवायचं. 1 2 3 4 5 आणि सेम पोझिशन घ्यायची. रिव्हर्स सर्कल. 1 2 3 4 and 5. आता या पोझिशन मध्ये यायचं आणि रिलॅक्स करायचं. वापस 20 सेकंदाचा ब्रेक घेतल्याच्या नंतर वापस हात कंबरेच्या खाली ठेवायचे आणि एक पाय असा आणायचा, एका पायाला असं न्यायचं सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. बस या स्टेप करायच्या. काहीच वेगळं करायचं कामही पडणार नाही. जर तुम्ही हे पूर्ण व्हेरिएशन कम्प्लीट केले आणि सांगितलेल्या पद्धतीने सोपा डाएट जरी घेतलेला आहे तरीही रिझल्ट येतोच येतो, 100% येतो. जर बॉडीवरती आपण मेहनत करतोय, आपल्या तोंडावरती कंट्रोल करतोय, खाण्यावरती, तर रिझल्ट का नाही येणार, आहे की नाही. तर व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक पण करा आणि चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा. भेटूया छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.